हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपला विषय आहे आपले सर्वांना हवंसं असणार आहे. आपले बरेच लोकांना एक सवय आहे बघा, लोकाच्या चुका काढायच्या, दुसऱ्यांच्या चुका दाखवायच्या. स्वतःकडे बघत नाही आपण. आपल्याला आता प्रत्येक व्यक्तीकडे चांगले गुण पण असतात. असं नाही त्याच्याकडे सगळे नकोतच आहे, चुकीचंच आहे असं नाहीये. चांगले गुण पण असतात त्याच्याकडे, पण आपण त्या चांगल्या गुणांकडे बिलकुल बघत नाही, लक्ष सुद्धा देत नाही. आपलं कॉन्सन्ट्रेशन फक्त आणि फक्त त्याच्या चुकांकडे. अहो, पाडगावकर पण म्हणतात, ग्लास अर्ध भरले म्हणा, अर्ध रिकामा आहे म्हणू नका. पण आपण जनरली काय करतो? आपण अर्ध रिकामा आहे म्हणतो, आपण कधी अर्ध भरलेला आहे असं म्हणत नाही. आता प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. काही चांगले गुण पण असतात, काही नेगेटिव्ह पण असू शकते. पण आपण कुठे लक्ष द्यायला पाहिजे? आता फॉर एक्झाम्पल सूर्य. आता सूर्य आपल्याला उजेड देतो. सूर्यामुळे तर आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिस होते आणि कसं सगळी झाडं त्यांचं अन्न तयार करतात, हे सगळं आपल्याला माहित आहे. तरी आपण खूप ऊन झालं की सूर्याला पण म्हणतो, यो काय आग ओकतो बाबा, काय जाळतो हा. म्हणजे ते उन्हाला पण आपण नावं ठेवतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक गोष्टीत दोन्ही चांगले आणि वाईट दोन्ही बाजू असतात. कुठली गोष्ट असं नाहीये सगळं फक्त चुकीचंच आहे, काही चांगलं नाहीये असं नाहीये. ह्या जगात का नाही, सर्व काही आहे, चांगलंही आहे, वाईट पण आहे. पण आपलं कॉन्सन्ट्रेशन कशावर जाते? फक्त निगेटिव्ह गोष्टी, त्याच्यावर आपलं लक्ष जाते. आपण चांगल्या गोष्टींकडे बघतच नाही. ह्या जगात का नाही, सर्वांसाठी सर्व काही आहे. पण काही लोक ते नेगेटिव्ह गोष्टींकडे आकर्षित होतात आणि काही लोक चांगल्या गोष्टींकडे पण आकर्षण होणारे आहेत. आता हे बघा, रात्र अंधार असतो म्हणतो आपण. रात्री अंधार असते सगळीकडे. पण तुम्ही वर बघितलात की आकाशात तुम्हाला अगदी छान नक्षत्र, चंद्र सगळं दिसेल का नाही? किती सुंदर दृश्य दिसेल. म्हणून आपण रात्रीला फक्त अंधार आहे म्हणून दुर्लक्ष करायचं का? नाही. आपण आकाशाकडे पण बघायला आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथे तारे, चंद्र हे सगळं सुंदर काही दिसेल. एकदा काय झालं, ह्याच्या संबंधी एक छोटीशी गोष्ट आहे. ते एक मोठं झाड होतं. ते झाडावर बरेच पक्षी राहत होते आणि त्या पक्ष्यांबरोबर घुबड पण राहत होतं. हे बाकी सगळे पक्षी काय करायचे? सकाळी उजाडलं की जायचे, संध्याकाळ झाली की घरटेत यायचे. आपल्याला माहिती आहे त्या पक्ष्यांना रात्रीचं दिसत नाही. पण घुबड ह्याला काय होते? ह्याला रात्री दिसते
आणि तो दिवसभर झोपून राहतो. एक दिवस त्या दोघांचंही भांडण झालं. बाकी पक्षी म्हणाले नाही दिवस चांगला. घुबड म्हणाला नाही नाही रात्री चांगली आहे, तुम्हाला काय माहित आहे रात्र म्हणजे काय मस्त आहे. तर हे कशामुळे झालं? पक्ष्यांना दिवसाचं माहित आहे आणि हे घुबड आहे ह्याला रात्रीचं माहित आहे. त्याला दिवसाचं ज्ञान नाहीये. इन द सेम वे पक्ष्यांना रात्रीचं काही जास्त ज्ञान नाहीये म्हणून हे सगळं तो झाड ऐकत होतं. झाड म्हणाला मला रात्र असू देत दिवस असू देत, मला काही फरक पडत नाही, मला सगळे सारखे. मी रात्री पण मजेत आनंदात असतो, दिवसा पण मी मजेत आनंदात असतो. मला काय म्हणायचं, असं आपल्याला गुणग्रहण करायला यायला पाहिजे. असं ते झाडासारखं दिवसा आणि रात्री असं सारखं आपल्याला बघायला यायला पाहिजे. आता हे जगात बघा, जग सगळ्यांना आश्रय देते, सगळ्या गोष्टींना. म्हणून काही चांगलं नाही त्याच्याकडे म्हणून आपण बोलत राहायचं का? आता गुलाबाला काटे पण असतात, पण ते गुलाबाकडे बघितलं की आपल्याला ते गुलाबाची सुंदरता, त्याचा वास किती आवडतो. म्हणजे काय आपण बघायला पाहिजे, आपण काट्यांकडे बघायचं का? नाही, आपण बघायचं गुलाबाकडे, त्याचं रंग, त्याचं सुवास म्हणा, हे सगळ्याकडे आपण बघायला पाहिजे. आपण नुसतं काट्यांकडे बघून नाही चालणार. त्यामुळे इन द सेम वे आपण लोकांचे चांगले गुणांकडे बघूया, फक्त चुकीचं काढून सारखं नावं ठेवत टच उघाडत बसायचं नाही. तुम्ही त्याच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा ना, बघा त्याला पण आवडेल. पण आपण काय करतो, आपण चांगल्या गुणांकडे बिलकुल लक्ष देत नाही. कुठला तरी एकाच नकोसा गुण असला त्याचा, मग आपण त्या गुणांकडे बघ. इन अदर वे आपल्याला सवय अशी झालीये दुसऱ्याच्या चुका काढायच्या. काय चुकते तच आपण शोधत बसायचं. आपण लोकांच्या चुका शोधत बसलो तर आपल्याला त्यांच्यातले चांगले गुण हे कधीच दिसणार नाही, कधीच दिसणार नाही. आपल्याला फक्त चुकाच दिसणार आहे. त्यामुळे आपण असं करायचं नाही. आपण दोन्हीकडे बघायचं आणि आपण चांगले गुणांकडे लक्ष द्यायचं. म्हणून आपल्याला गांधीजी म्हटलं होतं, आपण काय ऐकायचं, फक्त चांगलं, वाईट गोष्टींना नाही. म्हणून तर एक माकड कानावर हात ठेवून बसलेला आहे. चांगल्या गोष्टी बघायच्या, वाईट गोष्टींकडे बघायचं नाही. तेव्हा डोळे बंद करून ठेवायचे. इन द सेम वे बोलताना सुद्धा चांगलं बोलायचं, वाईट बोलायचं नाही. एवढा आपल्याला इंटरेस्ट आहे ना दुसऱ्याच्या चुका काढण्यात, आपण असं करूया, स्वतःकडे बघूया. स्वतःचं काय चुकते, स्वतःमध्ये काय चुका आहेत, ह्याच्याकडे आपण जरासं कॉन्सन्ट्रेशन केलं आणि सुधारलं तर खूप फायद्याचं होईल. त्याचे उलट आपण स्वतःकडे बघत नाही. आपण फक्त लोकांकडे, लोकांच्या चुका बघतो. आपल्या काही चुका झाल्यात हे बघत नाहीये. म्हणून म्हणतात, आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना ही 3 बोट आपले स्वतःकडे इशारा करतात.
म्हणजे लोकाला बोलायचे आधी तू स्वतःकडे बघ म्हणून. ते आपण ह्याच्या पुढे असं करूया, आपण दुसऱ्यांच्या चुका शोधत बसायला नको. एवढं आपल्याला इंटरेस्ट आहे ना, आपण स्वतःच्या चुका बघूया. हॅव ए गुड डे.